मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्र हो, नांदेड महानगरपालिकेत भाजपचे खासदार अशोकरावजी चव्हाण यांनी आज जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला त्यांनी इंदोरचे महापौर जे की भारताचे महापौर संघटनेचे उपाध्यक्ष आहेत, भाजपचा थिंक टँक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय माधवरावजी भंडारी यांनाही बोलवलेलं आहे. त्याचबरोबर खासदार गोपछडे आणि सर्व टीम त्या उद्याच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागलेली आहेत. निश्चित अशोकरावजी चव्हाण हे भाजपत गेल्यानंतर त्यांच्या समोर फार मोठं दलित आणि अल्पसंख्याक मतं काय करणार या मताची विभागणी होणार, सोशल इंजिनिअरिंग होणार. कारण किशोर स्वामी त्यांचं आणि त्यांच्या मिसेसची उमेदवारी निश्चित झालेली आहे. साले यांच्या घरी उमेदवारी निश्चित झालेली आहे. मोठ्या प्रमाणात काय जुने फार कमी लोकांना उमेदवारी दिलेल्या आहेत. आणि एक तर इतका विचित्र व्हिडिओ म्हणजे बघायला मिळाला की जे आम्ही नांदेडला कोणीही जाता येता अशोकरावजी चव्हाण यांचा असा गॅलरीमध्ये फोटो होता, तर तो फोटो काढतानाचा, कारण ही पहिली निवडणूक आहे की लोक प्रचंड राग व्यक्त करत आहेत सोशल मीडियामुळं. आणि हा राग, गल्लीतला राग, प्रभागातला राग हा राज्यात आणि देशात जात आहे. निश्चित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापराव पाटील चिखलीकर, ओमप्रकाशजी पोकर्णा हे नगराध्यक्ष राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत, महापौर राहिलेले आहेत. आणि प्रतापराव एक फारशी कर्तृत्ववान, आता मग वरून आदेश आला आणि जर बाय दिलं तर काही सांगता येत नाही. पण प्रतापरावजी ही या ठिकाणी काही कमी नाहीत. त्याचबरोबर काँग्रेसचे विद्यमान खासदार हेही या ठिकाणी, कारण त्यांची वोट बँक कशी फुटणार का काय होणार याकडेही लोकांचं लक्ष लागलेलं आहे. पण अशोकरावांना फार मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यांच्या टीमच्या लोकांना शिस्तीत राहावं लागणार आहे. कारण गेल्या भाजपच्या निवडणुकीच्या वेळेस माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे अशोकराव चव्हाण हे काँग्रेसचे होते आणि मोठ्या प्रमाणात त्यांना यश मिळालं होतं. आता हे तेवढं सोपं नाही. MIM असेल, अल्पसंख्याकाच्या वेगवेगळ्या संघटना असतील, वंचित बहुजन आघाडी असेल, हे काय काय भूमिका घेतात. पण एक निश्चित की अशोकराव याला भाजपनं जेवढा म्हणावा तेवढा, त्यांनी म्हणतील मला फार सन्मान आहे, पण जनसामान्यात जे मत आहे की या माणसाला मराठवाड्यात जागा वाढवायच्या असतील, मंत्री केलं पाहिजे, तसं प्रतापरावनाही मंत्री केलं पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे. तसं शिंदे सेनेकडून हेमंत पाटील यांनाही मंत्री केलं पाहिजे. पण दुर्दैवानं लोकशाहीमध्ये माणसं काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष आणि होल थिंग इज दॅट सबसे बडा रुपया अशा एका परिस्थितीमध्ये आज फर्स्ट बिगेन म्हणजे पहिली सुरुवात ही भाजपचे अशोकरावजी चव्हाण करत आहेत. कर्मधर्म संयोगानं इंदोर शहरचे महापौर या ठिकाणी येत आहेत. आम्ही इंदोरला किमान 100-150 वेळा भैयू महाराजांच्या सोबत फिरताना जाताना योग आला. त्या ठिकाणचे मोठे मोठे रस्ते, त्या ठिकाणची स्वच्छता, त्या ठिकाणची विद्युत व्यवस्था, त्या ठिकाणची पाणी पुरवठा यंत्रणा आणि चांगल्या माणसाच्या हस्ते 2 चांगली माणसं येत आहेत. पण आता अशोकराव रात्र थोडी सोंग फार असताना त्यांची टीम, त्यांचं टीमवर्क, त्यांचं नेटवर्क, जसं लातूरचं नेटवर्क हे त्या मानानं
जरी कुरमुऱ्या असल्या तरी पॉवरफुल आहे भाजपचं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. शेवटी या सगळ्या परिस्थितीमध्ये अशोकरावजी चव्हाण हे कशा पद्धतीनं उपलब्ध झालेल्या निर्माण झालेल्या चॅलेंजवर मात करणार का अपयशी ठरणार हे मात्र काळ आणि वेळ ठरवणार आहेत. जर काय होणार आहे अशा प्रकारे वागले त्याला कोण विचारतंय त्याचं काय खरं आहे त्याचं काय खरं आहे. कारण मोठ्या माणसाकडे थेट संपर्क काय आता खरं म्हणजे बालाजी बच्चेवार असतील की भाजपचे ग्रामीण भागातले सुद्धा खूप मोठे कार्यकर्ते आहेत, आमदार आहेत. काय त्या लोकांना त्यांनी आपले कार्यकर्ते कसे टीम करावं आम्ही सांगणारे काय त्यांचं आयुष्य त्याच्यामध्ये गेलेलं आहे. पण या ठिकाणी तेही एका वर्तमानपत्राचे मालक संपादक आहेत. निश्चित अशोकराव चव्हाण यांच्याविषयी मराठवाड्यात लोकांना सहानुभूती आहे, पण काही लोकांना जिल्ह्यातल्या भीती वाटते. मग यात खदगावकर, प्रतापराव, पोकरला आणि त्याचबरोबर आपले हेमंत पाटील हे कशा कशा पद्धतीनं नंतर स्थानिक आमदार हे कशा कशा प्रकारे करतात आणि अशोकरावजी मात करू शकतात का. कारण काही जरी झालं तरी गेल्या वेळेस एवढ्या काँग्रेसला जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्या मिळणं शक्य नाही. आता शेवटी प्रभाग रचनेमध्ये मी स्पष्ट सांगितलं होतं की प्रभागमध्ये ओमप्रकाशजी पोकर्णा यांच्या ग्रुपमध्ये प्रभागामध्ये फाडाफाड झाली. अशा 5-6 प्रभागात पाडापाड झाली की साईन चौक 24 खटाडमध्ये 24 गेले. तर या ठिकाणी कशा कशा पद्धतीने यंत्रणा होती, मतदार कशा प्रकारे साथ देतात काय नाही हे काळ आणि वेळ ठरवणार आहे. पण निश्चित अशोकराव चव्हाणापुढं फार मोठं चॅलेंज त्यांच्या भाजप प्रवेशानंतरचं ही पहिली महानगरपालिकेची निवडणूक आहे. निश्चित त्या 18 पगड जातीच्या लोकांना एक अभ्यासू, संयमी आणि त्याचबरोबर ओमप्रकाश पोकर्णा, खदगावकर, चिखलीकर हे आक्रमक आहेत. बघूया काय काय होतंय. आज म्हणजे 1 जानेवारीला नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्या ठिकाणी त्यांनी जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सर्वांनाच शुभेच्छा. भाजप असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शरद पवार राष्ट्रवादी असो, उद्धव ठाकरे यांची सेना असो, शिंदे यांची सेना असो, पाहूया काय काय होतंय ते. मित्रहो, आमचं म्हणणं आहे की आम्ही घराघरापर्यंत पोहोचू शकत नाहीत, पण आमचा निश्चित नांदेडमध्ये एक साधारणतः 4-5 दिवस वेगवेगळ्या लोकांचा लाईव्ह आम्ही मुलाखती घेणार आहोत. लोकांनी, नांदेडच्या लोकांना या निमित्तानं माझी विनंती राहील, सहकार्य करा. सहकार्य म्हणजे दामाचं नाही, मुलाखतीचं संयमानं मुलाखती द्या. चला भेटूयात. मराठी नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.